चोपड्याचा जो गणेशोत्सव आहे 2025चा, या 5व्या दिवसाच्या विसर्जनासाठी जवळजवळ आम्ही 4 DYSP, 30 अधिकारी, 250 पोलीस कर्मचारी आणि 150च्या आसपास होमगार्ड, तसेच एक SRPFची पूर्ण तुकडी आहे ती, आणि RCPचे 4 प्लाटून, असा आमचा सर्व एकंदर बंदोबस्त हा उद्याच्या 5व्या दिवसाच्या विसर्जनासाठी आम्ही तैनात करण्यात आलेला आहे. सर्व जे आहे रूटची पाहणी झालेली आहे. कुठलाही उद्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल आहे, त्यांनी संपूर्ण तयारी केलेली आहे. मॅडम, चोपडा शहरात सार्वजनिक गणेश मंडळ 72 आहेत आणि यावर्षी देखील मोठमोठ्या गणेशांची मूर्ती आहे. यासाठी रस्त्यावर कुठेही अडचण येणार नाही यासाठी काही नियोजन, कसं नियोजन आहे? कुठे रस्त्यावर अडचण येऊ नये याच्यासाठी यापूर्वीच माननीय पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये सर्व जे विभागाचे विभाग प्रमुख होते त्यांनी आपापली जी कामं आहे ती लवकरात लवकर करून घेण्यासंदर्भात त्यांनी आश्वस्त केलेलं होतं त्यांनी. त्याप्रमाणे उद्याही कुठेही ज्या मूर्त्यांना अडचण येणार नाही याची पूर्ण काळजी हे तो विभाग घेणार आहे. मॅडम, गणेश विसर्जनाच्या टायमाला कुठेही आक्षेपार्थ सोशल मीडियावर व्हायरल होत असेल तर अशा ठिकाणी आपण काय आव्हान करू इच्छिता? मी आव्हान करेन की हा आपला आनंदाचा उत्सव आहे. चोपड्यावासियांकरता दरवर्षी हा आनंदाचा उत्सव असतो, तर जो आपला उत्सव आहे तो शांततेने पार पडावा याची जबाबदारी ही सर्वात चोपडावासियांची पण आहे. तर मी सर्वांना आव्हान करेन की उद्याचा जो आहे सर्वांना सामील करून, सर्व धर्मियांना सामील करून आपण हा उत्सव उद्या आनंदात पार पाडावा. कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही असं कुठलंही वर्तन कोणीही करू नये. आपल्या काही निदर्शनास आलं तर त्वरित पोलिसांना संपर्क करावा.